नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी. हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम थुकरटवाडीतून बुधवारी सुद्धा, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे आपल्या गुलकन केबल नेटवर्क वरती जाण्याची, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे दिल खुलास विथ विलास. या कार्यक्रमाचा अर्धा भाग काल आपण बघितलेला आहे. पाहुयात आज या भागात पुढे काय घडतंय. दिल खुलास विथ विलास, दिल खुलास. एक मिनिट, तुम्ही ती माणूस आधी ती बोकड मध्ये का बोलला आधी मला सांगा हा? पहिल्यांदा. नाही नाही, ऐका दादा. ओके, त्यांच्या वतीनं मी सॉरी बोलतो. पटकन प्रश्न विचारून संपवा बरं. हा चला विचारतो प्रश्न. हा, मला विचार. सांगा, केस जर काळे करायचे असतील काय करायचं? तोंड काळ करा पहिल्यांदा. काय 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 बोलला? काय कशाला वाढवतोय तू? हा केस काळे होणार. हा होणार ते. ठीक आहे सांगा, तुम्हाला येतं का पण ते? येते उगाच मार खायची काम नाही नाही, कशाला ह्याच्यात मागच्या वेळेला तो आला होता, तो इडलीवाला लय भयंकर. इथं येतो डायरेक्ट शेवटी येतो. हा ना? नाही 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 अहो सांगा ध्यानाला करू उत्तर. दादा. ए काय भाऊ आहे का तुझा? हा दादा काय दादा? ए नीट बोले. ए काय नाही, तू नीट बोले. तू कसा येईल अशी मध्ये कशाला बोलाल तू? अरे दादा ऐका, समजून घ्या तू ना. मध्ये का बोलला इलास? अरे मध्ये हिला. ए बोल तू बोल. दादा दादा ऐका. दादा म्हणू नको, दादा म्हणू नको, तो सांगालोय. शांत घ्या. नीट प्रश्न विचारला, त्याचं स्ट्रेट उत्तर द्यायचं. हा बघ कसं आहे, काय करा तुम्ही. काय होतंय तुम्हाला? काय काळं करायचंय? काय 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 बोलला? नीट बोल. नाही तुम्हाला काय आता काय प्रश्न काय होता तुमचा? केस पांढरी झालीत माझी, ती काळी कशी करायची सांगा. हा हा काय करा तुम्ही? कलप करा. कलप काय करा? कलप 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 करा म्हणजे? अहो कलप. नॅचरल सांगा जरा, काहीतरी नॅचरल. कलप करा. काय कलप करा? हा दादा दादा हा काय करायचं? माझ्याकडे एक पावडर आहे. कसली पावडर आहे? ती केस काळ करायची. बर. हा तुम्ही काय करा, आंघोळ करताना ती पावडर लावायची. आंघोळ झाली रे झाली का लगेच काळे होतात केस. केस जर काळे झाले नाहीत ना, तर मी आहे तू आहे. हा. हीच पावडर ना तुझ्या केसांना लावीन. एक मिनिट, धमकी देऊ नका. आता लय झालं तुमचं. एक मिनिट, तू मध्ये का बोलायला रे? माझा शो आहे, मी मध्ये बोलणार तर कुठं पण माझा बोलू शो नका. म्हणजे कुणामुळे चालतो शो? एक मिनिट, कुणामुळे चालतोय? चाललंय, शांत केलं होतं चांगलं. फोनला हात लावायचा नाही सांगतो. ए हॅलो, ए धमकी द्यायची ना? आमचा फोन आहे, आम्ही काय पण करू. काय पण करू म्हणजे? तू जनतेचा आवाज दाबणार का तू आता? हा? जनतेचा- कोण आमच्यामुळे जनता? शो चालतो तुमचा. फोन ठेवू तुला सांगतोय. विलास तुला सांगतोय फोन ठेवू नको. अरे ठेवणार काय करशील तू? अरे तुला सांगितलं ठेव ना, तुला येऊन दाखवतो तुला कसं. अहो, अहो. ए, फोन ठेवू नको. इलास इलास. अरे होती वा, बरं झालं. आता काय फोनच येणार नाही त्याचा. ए. इकडे फोन का ठेवला रे इलास? इल्या फोन का ठेवला सांग. त्यांनी ह्याच्यावर केला. इस रूट की सभी लाईने व्यस्त है. आवाज बदलून बोलू नको. आपण ज्यांना कॉल करत आहात ती व्यक्ती उपलब्ध नाही. आलो मी आता तिथं प्रोग्राम मध्ये येतो ना. हॅलो 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 हॅलो. कुठलं आहे काय बियाणं कळत नाही. ते मागच्या वेळेला फोन करत होतो यार. हा दरवेळी येतो का माणूस? हा, आणि शेवटी होतो तेव्हा लय मजा असते. काय करतो? नाही काय करत नाही, तो भेटून जातो बघ. बसा, टेन्शन नाही. तर महत्वाची गोष्ट काय होती की ही जी पावडर आहे हा. ती केसांना लावली तर 10 मिनिटात केस काळे होतात. काळे असं होतात. म्हणणं आहे. हा. क्या बात आहे, हे अनविलिबेबल आहे. ए तू काय घाबरला? पुढे फोन बंद झाला का ते? हा, झाला या पुढे. घ्यायला भेटतोय का मी तेव्हा? तर केसांविषयी तुमचं काय म्हणणं आहे? यांच्या ह्या पावडरने तुमचा काय फायदा झाला होता? माझे पहिले त्याला फोन लाव, त्याला फोन लाव. पहिले मला फक्त 132च केस होते. मग मी नाराज असायचो, उसात जाऊन बसायचो. परत मी ह्यांचं औषध लावलं आणि 67 केस आली मला. पहिला मी हे असा दिसायचो. आता औषध लावल्यामुळं हे असा दिसायला लागलो. एक नंबर औषध आहे. अजून काय हो? क्या बात यार, काय टेक्नॉलॉजी आहे. ह्याची न तुषारची सेम आहे. तर हे औषध आहे, हा. याच्यामुळे केस काळे होतात 10 मिनिटात. 10 मिनिटं. अनविलेबल. काय हो?
आणि मिश्री याच्यात. हा मिश्रीच आहे ती. तुम्ही लोकांना डोक्याला मिश्री लावायला सांगता. अहो मग माझ्या आजीचे दात काळे झाले तर केस नाही काळे होणार का त्यांनी? काय तुम्ही सांगताय. आता तुम्ही मिळाला तो जर आला ना शेवटी तर मग बघा हाय लय मजा आहे त्याच्यामध्ये. हे बंद पण होत नाही. जाऊ द्या. त्याला येण नाही स्किटला पण येण नाही बहुतेक. क्या बात आहे. तर आता आपण जाऊयात. आपण लगेच पुढच्या प्रश्नाकडे आपल्या ऐका ना, एक माणूस आलाय आतमध्ये. भेटायला. हो, भेटायला आलाय. लवकर या म्हणून. चालू शो मध्ये असे हा या. ते टेलीफोन डिपार्टमेंट से आया था मैं. अच्छा, तो ये. तुम्हारा फोन ये हो गया ना, वो डेड हो गया ना. थोड़ा ये क्या हो गया. ये थोड़ा मैंने वायर उपसमा कशी. उससे थोड़ा सा प्रॉब्लम होगा. वो लगा उधर में वैसा ट्विन आवाज आ रहा था. उधर आपके ऑफिस हाँ, इसके ऑफिस में करके ये तो ये मैं दुरुस्त कर रहा हूँ. डिप तुम्हाला कुठं सांगतो. हे डिपार्टमेंट वाले इतके भारी ना यार की आपला इथं बंद झाला त्यांना तिकडे तात्काळ इथं आले. तात्काळ सेवा क्या बात आहे. काय जोडलं पण यार म्हणायचं, मस्त. वा वा वा. नाही पण मला असं वाटलं नव्हतं की एवढं फास्ट मध्ये अरे वा. फोन चालू झाला हे आपल्याला वा वा. चालू पण झालं. हॅलो. तू फोन का कट केला रे? इल्या तू मला आधी सांग, तू फोन का कट केला? कट झाला होता. झाला नव्हता, फोन कट केला होता तू. नाही आमच्या इकडे रेंज गेली. रेंज कशी जाते? त्या टेलिफोनची रेंज जात का? चेंज रेंज. मला टीव्ही मधून दिसत होतं. तू कोण शिकवणारा मला मला range जाते का नाही? एक मिनिट इल्या, तू नीट बोल आता. इल्या बोलायचं नाही. इल्या बोलायचं नाही. एक मिनिट तू नीट बोला. तू नीट बोल टीव्ही पहिल्यांदा. मधून बघितलंय मी. अहो दादा तुम्ही कशाला फोन चालू केला? तर मग त्याचा फोन आला त्या माणसाचा. कशाला आला म्हणजे? कशाला केला म्हणजे? तू काय बोलला बोकडा? तू काय बोलला? हा काय शिकवतो तू? ए इल्या, तू फोन का कट केला सांग आधी मला पहिल्यांदा. ए ब्रँड काय बाय करतात तिकडं? थांब थांब थांब. मंडळी, प्रत्येक माणसाला असं वाटत असतं की आपण तर खरेच बोलत आहोत. मी कधीच खोटं बोलत नाही असं प्रत्येक माणसाला वाटतं. नवरा बायकोमध्ये तर वाद सुद्धा होतात की तुम्ही माझ्याशी खोटं तर बोलत नाहीये ना. आता गंमत अशी झाली आहे, एका बायकोनी याच्यावरचं सोल्युशन शोधलंय आणि तिनं बनवलेलं आहे खोटं पकडणारं मशीन. बघूयात ना आता या मशीनवरती नवरे बुवा बसायला तयार होणार आहेत का? हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत योगेश शिरसाट आणि भालचंद्र कदम. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ऐकलं का? तुमच्यासाठी लावलंय गाणे. माझ्यासाठी? हो. काय सांगतोस? आणि बायकोसाठी कुठलं लावलंय? बघाच आता जलवा. अरे झूठ बोले कौवा काटे. काले कौवे से डरियो. मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो. मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो. नुसती म्हणते मायके चली जाऊंगी, जात तर नाही. आहो कशी दिसते मी? माठ. हे आपलं स्मार्ट स्मार्ट दिसतीस. तुमचं मला काही कळतच नाही. ओटावर एक आणि पोटात एक असतो तुमच्या. अगं असं असायला मी काय तुझी आई आहे का? काय म्हटले तुम्ही? माझ्या आईला काही बोलायचं नाही आधी सांगते मी. नाही, आई म्हणजे कसं? आता बघ, तुझ्या आईच्या पोटात अपेंडिस आहे, पण तो हा त्रास ओठावर आणते का ती? हा असं. हे बरोबर आहे. हा. माझी मम्मी आहेच ग्रेट. हाय हाय. अहो ऐका ना, मी काय म्हणते, हा. तुम्हाला एक विचारायचं होतं. तुम्हाला विचार ना. विचारायचं म्हणजे सांगायचंच होतं. आपण ना एक मशीन आणू घरात. मशीन कसलं? ते मशीन मध्ये ना माणसाचं खोटं पकडलं जातं. माणूस खोटं बोलला की लगेच पकडलं जातं. काय काय सांगतेस? हो हो, आणायचं म्हणजे आणायचं. आपल्या शेजारची महालीबाई नाही का, त्यांनी घेतलंय, मग आपण पण घ्यायचं. हा. अगं, काय बोलतीस? तिने घेतलं म्हणून तू घेणार का? हा. उद्या ती म्हणली विहिरीत उडी टाकशील का? विहिरीत उडी टाकली, मी थोडी आरची आहे. आणि माझ्या नशिबी कुठं परशा आहे. माझ्या नशिबी पारोसा.
हा नाही त्यांनी तिने घेतलंय मग आपण पण घ्यायचं. वाटल्यास आपण जर तिच्या एवढं महाग नको घेऊ, आपण स्वस्तातलं घेऊ. म्हणजे तिने कसं तो रोबोटच आणलाय डायरेक्ट. त्याच्या समोर खोटं बोललं की फाडकन थोबडतच देतो तू. अरे देवा, अशाने तर माझी गाल लयच लाल होतील. काय म्हणले? नाही म्हणजे तो महाल आहे ना, त्याची गाल लयच लाल होतील असं म्हणायचं होतं मला. नाही, अशा कलरच्या लोकांची गाल लाल नसता होत. आणि त्याचे गाल लाल नाही झाले, सुजलेत चांगले. हा, परवाच सकाळी तुम्हाला भेटला होता. मी त्याला विचारलं काय हो, गाल का सुजले, तर तो गाल नाही सुजले, माझी दाढ सुजली. खोटं बोलतो, खोटं पकडलं गेलं ना त्याचं. म्हणजे मशीन समोर त्याला बसवलं बायकोनी, माहले बहिणी, आणि विचारलं की 7 ते 9 तुम्ही काय पाहता. तो म्हणला क्रिकेटची मॅच. फाडकन दिली ठेवून त्यांना. बरोबर आहे, मशीनच आहे. तो क्रिकेट मॅच बघतच नाही. मग काय बघतो? नाचणाऱ्या चिअर गर्ल. तुम्हाला कसं माहिती? हे आपला तो परवा मला म्हणला की क्रिकेट मध्ये 1 रन ठेवायचेच नाही, 4 आणि 6 रच ठेवायच्या, म्हणजे नाचणाऱ्या चिअर गर्ल्स बघायला मिळतील. नाही, मला वाटतं मशीन आणलंच पाहिजे आपण घरी. अगं पण कशाला पाहिजे मशीन? कशाला पाहिजे म्हणजे वाटल्या स्वस्तातलं आणू. मशीन मागवायचं म्हणजे मागवायचं. आणि हे बघा, कसं आहे ते साधं मशीन आहे. असं एक चिमटा असतो, असं बोटाला लावायचा, लगेच खोटं पकडलं जातं. अगं आज ऑक्सिमीटर बोटाला लावायची गरज आहे, हे मशीनचे चिमटे नाही. ऑक्सिमीटरने कसं आहे ऑक्सिजनची लेवल कळते, आणि या मीटरनं माणसाची लेवल कळते. अगं कशाला उगाच पैसा खर्च करायचा? काही खर्च करायचा नाही, काही टेन्शन नका घेऊ. त्याने अहो म्हणजे आपल्यातलं गैरसमज दूर होऊन जातील ना. कोण खरं बोलतो कोण खोटं बोलतो ते कळून जाईल. अगं एकमेकांवरचा विश्वास महत्वाचा. हे जग विश्वासावर चाललंय. हो ना. मग तुम्ही ठेवा ना थोडासा विश्वास स्वतःवर. तुम्ही खोटे बोलत नाही ना, मग तुम्हाला काय भ्यावे? अगं मला सांग, आरशातली प्रतिमा कधी खोटं बोलते का? आणि मी आरशासारखं आहे. हो का? पण या आरशाचा पारा जरा उतरत चाललाय, तोच मला चेक करायचा आहे. काय म्हणली? काही नाही, मला काय म्हणायचंय की आपण ते मशीन आणू आणि बघू ना, दूध का दूध आणि पाणी का पाणी. अगं दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला तो का उंच सगळ्याचा बदक आहे का? राजहंस म्हणते त्याला, राजहंस. हा तेच ते राजहंस बदक म्हणे. राजहंस आहे का तो? राजहंस बिवंस काही नाही. आपण ते मशीन आणू म्हणजे आणू आणि बघून घेऊ ना. म्हणजे कसं आहे एकमेकांमधलं सगळे गैरसमज दूर होऊन जातील. कोण खरं बोलतो कोण खोटं बोलतो सगळं कळून जाईल ना. नाही ते बरोबर आहे, पण कसं आहे ना, मशीन आहे ना, ते चुकून काहीतरी वेगळी माहिती दिली तर उगाच गैरसमज व्हायचा आपल्यात. हे बघा, मशीन कधी चुकत नसतो, चुकता तो माणूस. मग माणसानंच बनवली ना ती मशीन, कशावरून नाही चुकणार? ते काही नाही, मला माहित नाही. ते मशीन आणायचं म्हणजे आणायचं. कसं आहे दोघांमधले गैरसमज दूर होतील. तुमच्या मनातले प्रश्न तुम्ही मला विचारा, माझ्या मनात मी तुम्हाला विचारीन. वाटल्यास माझ्या मनात बोटाला लावून ते मशीन. एवढं काय अवघड नाही त्याच्यात, एकदम सोपं आहे. हे बघा, इथं अशी ना ती खुर्ची असणार, त्याला अशा लाईट असणार, एक लाल आणि एक हिरवा. तुम्ही त्याच्यावर बसायचं, म्हणजे तुम्ही किंवा मी कोणी पण त्याच्यावर बसायचं. बोटाला असं ते मीटर लावायचं आणि खोटं बोललं की लाल लाईट लागणार, खरं बोललं की हिरवा लाईट लागणार. एवढं सोपं आहे सगळं. हे म्हणजे थर्ड अंपायर सारखं झालं. लाल लाईट लागलं म्हणजे आउट आणि हिरवा लागला का नॉट आउट. फक्त ऑल आउट होऊ नका म्हणजे झालं. अगं काय बोलतोस तू? हे बघ, मी कधीच खोटं बोलत नाही, एवढा विश्वास आहे माझा. नाही, माझा पण विश्वास आहे, माझा पण लई विश्वास आहे तुमच्यावर. फक्त मला तो तपासून पाहायचा आहे. हे बरे, एका बाजूला त करायचा आणि दुसऱ्या बाजूला श द्यायचा. काही म्हणा तुम्ही, पण असंच करायचंय. आता कुरिअरवाला येणं अपेक्षित आहे. अगं बाई आले वाटतं कुरिअर. आले. या 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 इकडे 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 ठेवा. इथं इथं येऊ द्या. अरे दादा, अरे कसले पार्सल आहे? ए अरे काय ते खोटं बोलायची मशीन आणली त्यांनी. अरे बरोबर आहे, पण हे आमची फक्त चर्चा चालू होती. हा, तुला आणायला कोणी सांगितलं? मग तरी खरं खोटं बोलायची मशीन आहे. तुमचं पार्सल आहे म्हणून मी घेऊन आलो, दुसरं घेऊन येत नाही. ऐका ना ऐका ना ऐका ना, त्यांना नका जास्त बोलायला. तुम्ही ऐका माझं. ते प्रॉपर्टीवाले, तुम्ही जा दादा. मी कालच ऑनलाईन बुकिंग केलं होतं आणि त्याला ऑनलाईन पेमेंट पण देऊन टाकलं होतं. म्हटलं 200 रुपये वर घे, पण मला ताबडतोब फास्ट डिलिव्हरी दे म्हणून आणले. ते काढा त्याच्यावरचा कपडा तर काढा. पण कशाला
अरे देवा. बया पाहिलं का मशीन 2 दिवस लागले म्हणे तयार करायला त्याला प्रॉपर्टी वाल्याला. हे बघ तू हे बरोबर केलंच नाही. मला न विचारता का मागवली मशीन? तुम्ही पण मला न विचारता बऱ्याच गोष्टी करता. मी काही बोलते का? काय केलं? असं ऑफिस संपल्यावर परस्पर मित्रांसोबत जाता बसायला आणि मला म्हणतं मीटिंग मध्ये जानू अर्ध्या तासाने घरी येईल आणि जर नाही आलो तर हा मेसेज पुन्हा वाच. हा, ते जाऊ दे. हे बघ ऐक ना, माझा विश्वास आहे का तुझ्यावर? हे अख्खं जग विश्वासावर चाललंय. मला जगाशी घेणं देणं नाही. मला माझा संसार चेक करायचा आहे आणि तुम्ही तिच्यावर बसा पटकन. अरे तू असं खरं खोटं करत बसलीस ना तर अख्ख्या जगाची वाट लागल. जगाची वाट लागू द्या पण मला माझं खरं करून पाहायचंय. तुम्ही बसा त्याच्यावर. नाही नाही, मी नाही बसणार. बरं ठीक आहे. तुम्हाला विश्वास बसत नाही ना, आधी मी बसते. हा तुम्ही मला प्रश्न विचारा. बस ठीक आहे. हा, हे पा हे सगळे असे वाळत घालायचे चिमटे आहेत. असे प्रत्येक बोटाला लावायचे. लय टाइमपास यायच्यात. आता कशी दिसते मी? वा, असं वाटतं नळ्या घातल्यास बोटात. का बसा. आता बघा तुम्ही विचारा मला प्रश्न. हा हा, मी विचारतो. म्हणजे असं किचकिट नाही विचारणार, एकदम सोपं विचारणार. विचारा. मला सांग, तुझं नाव काय? ऐश्वर्या रॉय. खोटं बोललीस बघ. बघा लाल लाईट लागली. खोटं बोललं की लाल लागतं की नाही? अरे खरं आहे की नाही? हो. पटलं तुम्हाला आता? पटलं. हा आता हे सगळं तुम्ही घाला. बसा. हा? बसा ना. अहो बसा पटकन. सोपं असतंय. मी पण तुम्हाला किचकट नाही विचारणार. एकदम सोपं विचारेल. या आता तुम्ही नळ्या खा. जमलं का? हा आता मी विचारते हा तुम्हाला. मला सांगा तुमची आवडती स्वीट डिश कुठली? गुलाबजाम चाय मध्ये बुडून खायचे. बघा हिरवी लाईट लागली की नाही? अरे. म्हणजे तुमची आवड थुकरट आहे पण खरं बोलले तुम्ही. आता दुसरा प्रश्न आहे. उरलेल्या पाकाचं काय करता मग? ती चपाती चुरून खातो मी. अरे बघा हिरवी लाईट लागली. खरं बोलताय तुम्ही. खरं बोलतोय मी. आता थोडस अवघड विचारते. हा थोडस अवघड, जास्त नाही थोडस. हा, मला सांगा माझा मोबाईल नंबर तुमच्या मोबाईल मध्ये काय म्हणून सेव्ह आहे? स्वीट हार्ट. खोटं बोलताय. खरं सांगा. हे सीमा. आता खरं सांगा पटकन. हे मोठं वादळ. आणि माझ्या बहिणीचा? हे छोटं वादळ. आणि माझ्या आईचा? चक्रीवादळ. आणि माझ्या वडिलांचा नंबर काय म्हणून सेव्ह आहे? कटी पतंग. का? माझ्या वडिलांचं कटी पतंग का? अगं एवढी वादळ घरात असल्यावर पतंग कटणारच आहे ना. बया कसा विचार करता माझ्या घरच्यांबद्दल, माझ्या माहेरच्यांबद्दल. लाज आणली मला, लाज. घरात राहावं वाटणं. हे मशीन आलं म्हणून खरं कळलं तुमचं. अगं तेच बस झालं ना. आता कशाला बस झालं? माझ्या माहेरच्यांबद्दल असा विचार करता. आता तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता ते मला बघायचंय. अगं कशाला उगाच. अगं मी तुला किती समजूतदार समजत होतो. बया लाल लाईट लागले. तसं नाही, मी तुला किती साधी समजत होतो. परत लाल लाईट लागले. आणि मी तुला किती भोळी समजत होतो. अगं मी तुला हुशार समजत होतो. म्हणजे मी नाहीये हुशार.
मी नाहीये हुशार. आईला ही मशीन आहे का काय बोलूच देत नाही. आईला ही काय बाई आहे, बेअक्कल बाई आहे एक नंबरची. माझा नवरा मला बेअक्कल म्हणतो आणि हिरवा लाईट लागतो. असे विचार करता तुम्ही माझ्याबद्दल असा. अगं तसं- लाज आणली मला, लाज. मला नाही राहायचं या घरात. अगं ऐकून घे, तसं नाही. अगं अगं कुठला नवरा आपल्या बायकोला बेअक्कल म्हणू शकत नाही का? अरे कधी कधी म्हणणं आणि समजणं याच्यात फरक असतोय. ते काही नाही. मी आता अजून परीक्षा घेणार. हा? मी आता अजून परीक्षा घेणार. अगं नको, बस झाला आता. नाही, नाही. प्रश्न संपले. ऐक ना. नाही नाही, मला तर अजून विचारायचंच आहे. ते चिमटे काढायचे नाही, तर मी चिमटे काढीन नाही तुम्हाला. नाही नाही. मला सांगा, आपल्या लग्न व्हायच्या आधी तुमचं काही दुसरीकडे झंगाट होतं का? हे नाही, कुठं असं काहीच नव्हतं. असं लग्नाआधी माझं असं काहीच नव्हतं. आहे का नाही? वाचले तुम्ही आज. नाही तर आज हाता घालूनच काढणार होते. खरं डोकं फिरलेलं आहे माझं. बरं ठीक आहे. हा. तुमच्या मनात कुणाबद्दल विचार असतो नेहमी? दोघींबद्दल. दुसरी कोण आहे? अगं असं काय करते आपली पोरगी. हे बघ, हाय. दुसऱ्यांदा वाचले तुम्ही, नाही तर आज विषय संपला होता तुमचा. ठीक आहे. आता मला खरं खरं सांगा, तुम्ही आपल्या पोरीला शाळेत सोडायला का जाता? का जातो म्हणजे तुला माहित नाही होय? नाही, मला माहितीये. मला तुमच्या तोंडून ऐकायचंय. का जाता? अगं पोरीला शाळेत सोडायला जातो आणि काय. खुर्चीने सुद्धा पकडलं तुमचं खोटं. आता खरं खरं सांगा. मी सांगते ना, असं मी सांगते. तुम्ही ती शेजारचा प्रथमेश आहे ना, त्याची आई सोडायला जाते ना शाळेत, त्याच्या आईशी गप्पा मारता यावे म्हणून जाता. बरोबर आहे की नाही? नाही म्हणजे तशी ती आवडते. म्हणजे आवडते म्हणजे हे बघा, आवडती. हिरवा लाईट लागलाय. तसं म्हणजे आवडते म्हणजे मला तिचे विचार आवडतात म्हणून मी त्याशी गप्पा मारत असतो. ते विचार आवडताना मी काय मंदार सारखी घरात बसेल राहते अशी? माझे नाही विचार आवडले कधी तुम्हाला? तुझेही आवडतात की. बरं ऐका, मला सगळं कळलेलं आहे. आणि पोरीला सोडता, ती बाई तिच्या पोराला सोडती, तिला गाडीवर डबल सीट बसून घरी घेऊन येता. अगं आता वाटेतच राहते. म्हटलं चला सोडतो तुम्हाला म्हणून येते ती माझ्या बरोबर. मला साधं मंडीत चला म्हटलं भाजी आणायला, तर म्हणता रिक्षाने जा आणि त्या बायाला गाडीवर बसून घेऊन येता. लाज वाटत नाही? लाज. हे ना मशीन आहे का काय आहे? चल, मला नाही करायचं हे सगळं टेस्ट बिस्ट. हा, सगळं खरं कळलं ना म्हणून. सगळं खरं कळलं ना खरं म्हणजे काय काय म्हणतो हे तू. हे काय आहे? अरे आता बसलो नाही, हाताला हे काय लावलं नाही तरी सुद्धा पेटते. हे कसं काय? ते काही खरं पकडणारं मशीन नाहीये. मग ते मला तुमच्या मनातलं काढून घ्यायचं होतं म्हणून ते संतोष कडून मी घेऊन आले. लाईटी कशा लागत होतं? ते माझ्याकडे रिमोट आहे, मीच दाबत होते. तुझ्या माय तुझ्या चांगलंच काढतो. तर मंडळी, आता वेळ झाली आहे जोशीबुवांच्या चाळीमध्ये जाण्याची, त्यांच्या घरात जाण्याची. जोशीबुवांच्या घरामध्ये आज चहाच्या निमित्तानं काय घडणार आहे बघायचंय. आज कुठला विषय आपल्या समोर सादर होतोय. धमाल प्रहसन घेऊन येत आहेत स्वप्नील जोशी आणि त्यांची टीम. चहा आणि बरंच काही. नाही, मोबाईलवर एवढ्या सगळ्या रेसिपी बघतेस आणि शेवटी बनवणार काय? खिचडीच ना. हसताय काय? मी तुम्हाला रोज खिचडी खाऊ घालते? नाही ग, नाही ग, तू उत्तम जेवण करतेस. मी आपली गंमत केली. म्हणजे तू इतकं चांगलं जेवण करतेस ना की तुझ्या हातच्या जेवणाची सर 5 स्टार हॉटेलला सुद्धा नाही. तुम्ही कधी गेलात 5 स्टार मध्ये जेवायला? नाही, मी गेलो नाही आणि माझी जायची इच्छा सुद्धा नाही. त्यांना काय कळणार आहे तुझ्या हातची चव? म्हणजे तुझी धिरडं करून घालतेस त्याची सर आहे का त्या 5 स्टारला? किंवा रात्री पिठलं उरलं तर सकाळी तू त्याचं घावन करतेस,
ती रेसिपी कुठे माहितीये त्या 5 स्टारच्या लोकांना? तुम्हाला खरंच माझ्या हातचा स्वयंपाक खूप आवडतो ना? खूप मला खूप आवडतो. आणि तुझ्या हातचा चहा म्हणजे अमृत तुल्य. वा. माहितीये त्या एका वाक्यासाठी चाललंय सगळं कौतुक. नाही 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 नाही, कौतुक खरंय. म्हणजे हे बघ, लहानपणी आपण चित्र काढायचो ना, तर असा डोंगराच्या वरनं असं तू मागणं सूर्य यायचा ना, ते जितकं ऑब्विस आहे ना तितकं ऑब्विसली कौतुक करतो मी तुझ्या खाण्यापिण्याचं आणि जेवणाचं. हे काय उदाहरण आहे? उदाहरण फालतू आहे, पण चहा उत्तम. म्हणजे थोडा चहा अजून थोडा टाकते हा. टाकते. एवढं काय बघत होतीस या मोबाईलवर? नाही, रेसिपीज बघत होते, पण स्वयंपाकाची नाही, इम्युनिटी वाढवणाऱ्या गोष्टींची. इम्युनिटी वाढवायच्या रेसिपीज? हे काय आहे? हो, असं काय करता? आजकाल जे सगळं चाललंय ना त्याच्यामध्ये इम्युनिटी वाढवणं सगळ्यात गरजेचं आहे. हो, खरंय खरंय. हल्ली ह्युमॅनिटी किती आहे ह्याच्यापेक्षा इम्युनिटी किती आहे ह्याला खूप जास्त महत्व आलंय, नाही का? बाबा बाबा त्या बबल्याला काहीतरी सांगा. काय केलं त्यांनी? तो नेहमी बॅटिंग घेतो स्वतःची, आमची वेळ आली की पळून जातो. अरे बेटा, मग तू आधी बॅटिंग कर आणि मग पळून जायचं. ऐ. असं नाही करायचं, असं नाही करायचं. मग त्याला बॅटिंग करू द्यायची, म्हणजे त्याला कळेल चांगलं काय वाईट काय. हे बघ बेटा, आपण नेहमी वाईटाचा प्रतिकार चांगल्या गोष्टीने करायचा. काय ऐकू नकोस त्यांचं. पुढच्या वेळेला त्या बबलूनी असं केलं ना, 2 कानाखाली लावून दे त्याच्या. काय शिकवतेस तू पोराला? नाही मारू शकत नाही, त्याच्यात ताकद माझ्यापेक्षा जास्त आहे. हे बघितलं, हे असं आपलं नेमळट. पण हे आता मी पुढे कधीच होऊ देणार नाही, कारण मी आजपासून घरातल्या सगळ्यांची इम्युनिटी वाढवणार. हे बघ, इम्युनिटी म्हणजे रोग प्रतिकार शक्ती, शेजाऱ्यांचा प्रतिकार करायची शक्ती नाही. काय सांगतेस त्याला? ते काही असू दे, ही वाढली ना की ती पण वाढेल आपोआप. कसं होणार आहे हे सगळं? काय बोलतेस तू? हे काय घालतेस तू चहामध्ये? इम्युनिटी वाढवण्यासाठी. अरे काय हे काय आहे हे काळं काळं? कलिंगडाच्या बिया आहेत. त्यांनी म्हणे खूप इम्युनिटी वाढते. चहामध्ये कलिंगडाच्या बी कोणी सांगितलं तुला? असं काय करताय? व्हॉट्सअपवर वाचलंय मी. तुमच्या त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर हल्ली कोणी उठतंय आणि थेट डॉक्टर आणि सायंटिस्टच होत. काही काय बोलताय तुम्ही? त्याच्यावर छान माहिती असते, सगळं कळतं त्याच्यातनं. खरंच सांगते मी तुम्हाला फॉरवर्ड करते, मग तुम्हाला कळेल. हा, जोशवानी 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 गायकवाड. जोशवानी. क्या बात आहे गायकवाड, आज व्हेरिएशन. दरवेळी जोशी बुवा म्हणून एंट्री घेता, आज चक्क जोशी वहिनी. त्यांच्याकडेच काम आहे ना. या 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 वहिनी द्या लिस्ट द्या लवकर. देते तयार केलीये मी सकाळीच उठून. हा? 1 मिनिट, कसली लिस्ट? अहो, असं काय करता? इम्युनिटी वाढवणाऱ्या गोष्टींची लिस्ट. तुम्हाला सांगतो जोशीबा, टुडे नाव इन अ डेज इम्युनिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आवर हेल्थ. ऐका ना, इंग्रजी राहू दे, सोप्या मराठीत सांग. नाही काय नाही, यांनी एक लिस्ट बनवली आहे. हा. याच्या ना मला वाटतं 2200 रुपये होतील बहिणी. अच्छा, हा बरं. द्या लवकर द्या. ऐका, त्यांना 2500 रुपये द्या. हा बरोबर आहे ना, 200-400 रुपये इकडे तिकडे काय फरक पडणार आहे? इम्युनिटी महत्वाचं आहे ना. बरोबरच आहे. आणि जीवाच्या पलीकडे पैसे आहेत का? ऐका, 2200 होणार आहेत, पण 2500 देऊन ठेवा. 2-300 अडीअडचणीला लागतील. द्या. द्या. बघताय काय? द्या ना. 1 मिनिट, द्या ना. काय द्या ना? अरे 2500 रुपये ते असा मध्यमवर्गीय माणूस काय खिशात घेऊन फिरतो का? 2500 रुपये मला नंतर ATM ला जावं लागेल. तुम्ही मला ते कार्ड द्या, पिन नंबर द्या, लगेच तुम्हाला मेसेज येईल. देणार नाही. अरे द्या का द्या, ती काय सेफ्टी पिन आहे का ह्यांना लगेच द्यायला? मला ती लिस्ट बघायची. नाही ती लिस्ट कशाला आता बघायची? नंतर सामानाला लिस्ट दिसेल. डायरेक्ट तुम्ही सामान बघा. मी देणार नाही. अरे देणार नाही. जोशीबा आहे का घरात? जोशीबा या सपट या. हे बघ, ही अशी लोक आपल्या आयुष्यात आहेत, आपली इम्युनिटी कशी काय कमी होणार? हे तुमचा मोठेपणा झाला बरं का. सपट, मी कौतुक करत नाहीये, मी उपहासाने सांगतोय.
की तुमच्यासारखी लोक आमच्या आयुष्यात आहेत, त्यामुळे आमची सहनशक्ती सतत वाढत राहणार असं सांगतोय मी हिला. वा वा वा, आमच्यामुळे तुमचं काहीतरी वाटतंय का नाही, म्हणजे तुमचा फायदा आहे. ह्याच्यावर धंदरीत पार्टी झाली पाहिजे. काय करायचं या माणसाचं? काय सुद्धा करू नका तुम्ही, काय सुद्धा बोलू नका. वहिनी तुम्ही पडशीचे ढोकळा आणा, विषय संपला. आई अगं यांना कळू नये म्हणून लपवून आणला होतास ना तू ढोकळा, तरी कसं कळलं यांना? कपडे कसा कळला म्हणजे? तुम्ही ढोकळा मस्त लपवून आणाल हो, पण वासाचं काय करणार तुम्ही? आलो वासाच्या माग. सपट हे बघा, वास म्हणायचं नाही, वास वाईट गोष्टींचा येतो, चांगल्या गोष्टींचा गंध असतो. गंध म्हणा. आग लागू दे तुमच्या गंधाला तिकडं. वहिनी ढोकळा आणा पडदिशी, चला. जोशीबा, तुम्हाला सांगतो, ह्याला वासावरून कळते ना, म्हणजे हा मागच्या जन्मी नक्की कुत्रा असतो. आणि तू मागच्या जन्मी साळेंदर असणार म्हणून अशी टुचून बोलायची सवय लागली. बघितलं कसं बोलतो जोशी? मला कुत्रं कसं बोलतोय बघितलं? बघितलं तुम्ही? एक मिनिट थांबा, भांडताय काय सारखे? हे बघा, तुम्ही फक्त ढोकळा खायला आलायत की तुमचं काही काम आहे? नाही, काम म्हणजे आता काय झालं माहितीये हा. का, उडत उडत बातमी माझ्या कानावर आली हा. की तुमच्या घरी इम्युनिटी वाढवायचा कार्यक्रम होणार आहे. आता कार्यक्रम म्हटल्यावर खायला असणार, म्हटलं चला मिळाल तर मिळाल. एक मिनिट ह्यांना कसं कळलं? आता तुम्हाला सांगतो, आपल्या चाळीतली एखादी तरी गोष्ट अशी आहे का की जी याला माहित नाही? यो ह्याचा मोठेपणा झाला. बघितलं कसं बोलतोय? बघितलं? वा वा वा, सपट मला सांगा बरं, इम्युनिटी म्हणजे काय? इम्युनिटी म्हणजे हेच ना, तुम्ही आता चाळीच्या बाहेर असं गार्डन बिर्डन बनवणार, स्विमिंग पूल बनवणार, जिम बनवणार. त्या अमेनिटीज. अमेनिटी नाही हो सपट. अहो, आपल्या चाळीत 2 मोटरसायकल समोरासमोर आले ना, तर मागे कोणी घ्यायची ह्याच्यावरनं भांडतात लोक. अमेनिटी कुठनं येणार? हे लोक इम्युनिटी बद्दल बोलतायत. इम्युनिटी म्हणजे काय? इम्युनिटी म्हणजे काय? हा, इम्युनिटी म्हणजे तुम्ही इमू पालन करणार. नाही पण दुसरं इमू तुम्ही बांधणार कुठं होते? नाही पण इमूच्या अंड्याची अंडागरी लय भारी होती बरं, काय झंझणीत. इमूच्या अंड्याच्या एवढ्या जड मेंदूच्या. अरे गप बस की जरा, गप बस. तू सांगितलं ग बसणार आहे का मी? मग तू सांगितलं ग बसणार आहे का? गप्प बस, गप्प बस. एक परी वहिनीने मुठभर बदाम दिलं का नाही तर ग बसीन मी. तुझ्या सांगण्यानं ग बसणार नाही. वहिनी तुम्ही मुठभर बदाम घेऊन या, ह्याला तोंडावर पाडूया आपण. आणा तुम्ही. बसा, भांडू नका, बसा. शांत बसा. आपलं बरं. हे आता तरी सांगा की इम्युनिटी म्हणजे नेमकं काय? अहो, इम्युनिटी म्हणजे रोग प्रतिकार शक्ती. ती वाढवण्यासाठी हे लोक काहीतरी गोष्टी मागवत आहेत आणि म्हणे त्या गोष्टी काय आहेत त्या गोष्टी? जरा इकडे बघू मला, जरा बघू मला काय लिहिलंय एवढं. कसली इम्युनिटी? डोंगळे साबण. हे काय? इम्युनिटीसाठी हा साबण वापरला की आपली इम्युनिटी वाढते. साबण वापरून कसं काय? साधा सुद्धा साबण नाहीये. ह्या साबणात ज्या जडीबुटी वापरल्यात ना, त्या आफ्रिकेतल्या जंगलात आणल्या आहेत. फक्त 12 रुपये. आफ्रिकेच्या जंगलातनं जडीबुटी आणल्या आहेत, त्या साबणात घातल्या आहेत आणि इथे विकतायत आणि त्याची किंमत 12 रुपये. हे 12 रुपयात एवढं सगळं होणार आहे? हो, म्हणजे काय? लोकलची ना कंपनी. आपला मित्रच आहे तो अनिल डेंगळे, त्याची कंपनी. अनिल डेंगळे गेले होते आफ्रिकेच्या जंगलात जडीबुटी आणायला? होय ना. वहिनी विचारा, वहिनी सांगा. मग काय, मला भाऊजीनी व्हॉट्सअपवर पाठवलंय. अरे हिला पटकन विचारलं तर परभणी आणि जर्मनी ह्याच्यातला फरक सांगता येत नाही. हिला काय विचारा. आणि ऐक, लक्षात घे, आयुर्वेदाच्या बाबतीत आपला देश जगभरात सर्वश्रेष्ठ आहे. आपल्याला काय गरज आहे आफ्रिकेच्या जंगलात जाऊन जड्याबुट्या आणायची? हे ना, या माणसाचं असं आहे, मी घरासाठी काहीही करायचं म्हटलं की लगेच हा माणूस खोडा घालतो. खोडा घालायचा प्रश्न नाही, मी फक्त लिस्ट एक. हे काय? अरे चहा पावडर कशाला? बुळके चहा पावडर. त्यांचं असं म्हणणं आहे की ही चहा पावडर वापरल्याने आपली इम्युनिटी वाढते. चहा पावडरनी कशी वाढेल इम्युनिटी? असं काय करता, ह्या चहा पावडरमुळे आपल्या ऑक्सिजन लेवल्स वाढतात. तुम्ही एक काम करा, 4-5 किलो तरी आणून ठेवा. काय आहे, आजकाल लगेच आहे ना महत्वाच्या गोष्टींचा तुटवडा पडतो, आपल्या सामान्यांचे हाल होतात. हो की नाही? तुम्ही 4-5 किलो घेऊन या. मी काय करणार माहितीये, ह्यांना ना दिवसातनं 10-12 वेळा तरी चहा देणार ही पावडर घालून.
दिवसातनं 10-12 वेळा चहा प्यायला तर माझी ऑक्सिजन लेवल नाही, फार फार तर माझं पित्त वाढेल. आता तुम्हाला सुचतंय हा? रोज एवढ्या वेळा चहा पिता 100 वेळा दिवसात ना, तेव्हा तुमचं पित्त वाढत नाही. आता मी आणलेली पावडर मी त्याच्यात घालणार आहे म्हटल्यावर तुमचं पित्त वाढतंय. अगं पण चहा आणि काढा ह्याच्यात जो फरक आहे तो राहू दे की. हे बघा, काढावर आठवलं मला. हा काढा वहिनी, त्या डब्यातला फरसाणाचा पोडा काढा जरा. सपट तो ढोकळा आणि ते बदाम जरा पोटात सेटल होऊ देत तुमच्या. फरसाण काढा म्हणे. बरं असं तर थोड्या वेळ द्या, थोडं जरा व्यायाम बियाम होईल मग. पण मी काय म्हणतो, कशाला उगाच चावायचं कष्ट, गिळायचं टेन्शन, त्यापेक्षा फ्लश करू का डायरेक्ट? कुठलं घाणेरडं बोलतोय दुसरा सांगा माणसाला. एक सेकंड भांडू नका, मला लिस्ट वाचू दे. हा हा हे सोपं पण वजन पण हलकं होईल. 1 मिनिट थांबा सपट, 1 मिनिट थांबा. हे तुमच्या लक्षात येते का, या सगळ्या जाहिराती तुम्हाला उल्लू बनवतायत, फसवतायत तुम्हाला. खोटं असतंय सगळं, असं नसतं. काय ह्या माणसाचा प्रॉब्लेम आहे मला कळत नाही. कोणावर म्हणून विश्वास नाही. नाहीतर काय, सारखा आपला नन्नाचा पाडा. काका नन्ना चौक किती? नन्नो गप ना जरा, गप ना. नाही ते बऱ्याच वेळचा काय बोललो नाही ना, म्हणून ऍडिशन थोडस. गप रे. हा मी काय म्हणते गायकवाड, त्या लिस्ट मध्ये मी लिहिलंय, पण पोहे आणायला विसरू नका. हा ते 4-5 किलो तरी घेऊन या. 5 किलो पोहे कुणासाठी? साधे सुधे पोहे नाहीयेत ते, इम्युनिटी बुस्टर पोहे. पोह्याने इम्युनिटी वाढणार आहे? मी सांगते मी सगळा अभ्यास केलाय व्हॉट्सअप वरती. काय होतं की तांदूळ आपण प्रेस करतो तेव्हा त्याचे पोहे बनतात की नाही. हा? तांदळा प्रेस केल्यावर फव बनते ती. आपल्या प्रेस मध्ये प्रेस करूया की, झालं फव तर झालं. सपट, तुम्ही कपडे नीट प्रेस केलेत ना तरी मिळवलं आम्ही सगळ्यांनी. हा ते वेगळं मशीन असतं. जाऊ दे जाऊ द्या तुम्ही. सपाट तुम्ही गप्पा बसा जरा. हा. तर काय होतं की हे जे तांदूळ वापरले जातात पोहे बनवण्यासाठी, ते साधे सुधे तांदूळ नाहीयेत. गरुडाच्या चोचेतनं ते निवडले जातात आणि हत्तीच्या पायाखाली देऊन ते प्रेस केले जातात. म्हणजे हे बघा, गरुड किती उंच उडतो मला सांगा. तिथे तर तेवढं ऑक्सिजन पण नसतं, पण तरी तो उंच उडत राहतो. म्हणजे त्याची इम्युनिटी किती स्ट्रॉंग असेल की नाही. आणि हत्ती एवढा बलाढ्य प्राणी, ज्याच्या पायाखाली नेऊन ते तांदूळ प्रेस करतात. म्हणजे ह्या 2 प्राण्यांची मिळून पॉवर त्या पोह्यांमध्ये, म्हणजे ते खाल्ल्यावर आपल्याला किती इम्युनिटी मिळेल. तुम्हाला सांगतो जोशीबुवा, जगभरातून ना ह्या पोह्याला लय मागणी आहे. कालच ना अमेरिकेने 2 क्विंटल मागवली होती. काय सांगता? आपल्याकडे वेटिंग आहे. आपल्याकडे वेटिंग आहे. आपल्या देशात बनवलेले पोहे जगभर जात आहेत आणि आपल्या देशात वेटिंग आहे. नाही जोशीबुवा, तुम्हाला सांगतो, तुम्ही त्या वेटिंगचं टेन्शन घेऊ नका. मी त्याला सांगितलं, तो दुकानदार आहे ना आपल्या ओळखीचा आहे. 1 किलो मागं 100 रुपये घेतो. बरं, त्यात आपलं काय नाही बरं का. असू दे रे, 100 रुपये काय झालं, आणि जीवाच्या पलीकडे काही नाही. हे बघ, असे पोहे नसतात. ही माहितीतलं ज्याने दिले ना त्याला हत्तीच्या पायाखाली तुडवला पाहिजे. हो जोशीबुवा, काय बोलताय तुम्ही? खोटं बोलतोय का? हे बघा सॅम्पल. हा दाखवा. हे बघा. बघ बघ. गरुड चोच हत्ती पाय ब्रँड. एवढं फव वहिनी, सगळ्यासनी फव बनवा. तुम्ही काय पोहे बनवणार नाहीये मी. अहो बनवा की वहिनी, गरीबाची इम्युनिटी चमचाभर वाढली तरी पुण्य मिळेल तुम्हाला. एक मिनिट, हे अति होतं. 1 मिनिट. गायकवाड बसा, सपट बसा. अगं ठेवते पोहे जरा. बस शांत बसा. मला तुमच्या सगळ्यांशी बोलायचं. बस बाळा उभा राहा. 2 मिनिटं थंड डोक्याने स्वतःचं डोकं वापरून विचार करा. अशा गोष्टीने वाढेल का इम्युनिटी? अशा गोष्टीने नाही वाढणार इम्युनिटी. इम्युनिटी कशाने वाढते? तुम्ही सगळ्यांना सांगता ना, चाळीत गर्दी करू नका, लांब लांब राहा. त्यांनी वाढणार इम्युनिटी. त्यांनी राहणार आपण सुरक्षित. तुम्ही 10 वेळा दिवसात हात धुता ना, सगळ्यांना हात धु. त्यांनी वाढते इम्युनिटी. चांगलं जेवण, पुरेशी झोप, एकमेकांपासून लांब राहणं, मास्क वापरणं, यांनी सुरक्षित राहणार आहोत आपण. या असल्या गोष्टी खाऊन पिऊन नाही सुरक्षित राहणार आपण. हे सगळे जाहिरातदार आपल्या भीतीचा फायदा घेत आहेत आणि अशा जाहिराती करून त्यांचे प्रोडक्ट्स आपल्या गळ्यात मारतायत. लक्षात कसं येत नाही तुमच्या? असं नसतं का हे गरुडच्या? हे बघ, तुम्हाला जर इम्युनिटी वाढवायला काही गोष्टी खायच्या प्यायच्या असतील ना, तर डॉक्टरला विचारा.
त्यांनी शिक्षण घेतलंय, त्यासाठी मेहनत केली आहे, पैसे खर्च केले, त्यांना विचारा आणि मग या इम्युनिटीच्या गोष्टी खा प्या. अशा व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवर येणाऱ्या माहितीवरनं असं नका करू ग. जरा जरा स्वतःचं डोकं वापरा. अशी वाढेल का इम्युनिटी? हा, ते गरुड छाप पोहे, उदबत्ती ह्यांनी वाढेल इम्युनिटी? बरोबर बोलतात. नाही, माझं पण काय झालंय, हे सगळं असं वातावरण झाल्यामुळे ना माझं वेलीचं डोकंच भांबावून गेलंय. ऐका गायकवाड, ते हे सगळं नका आणू तुम्ही. हा, कॅन्सल करा ती लिस्ट. ऐक, सगळ्यांसाठी मस्त चहा कर, माझं डोकं भंडावून गेलंय. करते. आणि ऐक, त्याच्यात आलं आणि गवती चहा टाक, त्यांनी खरंच वाढते इम्युनिटी. इतकी वर्ष तेच टाकून पिताय चहा. जोशी वा हा, खतरनाकच आहे राव तुम्ही. का बसल्या बसल्या 2,500 रुपये कमी कसे काय कमवले? आता वाचलं म्हणल्यावर कमी होईलच की. 2,500 रुपये कमवले ती म्हणल्यावर 1,000-1,500चे पार्टी देऊन टाका, विषय संपला. मी काय म्हणतो सपोर्ट, तुम्ही हिच्याचा चहा पिणार आहात ना, 1,00,000 रुपयाच्या पार्टीपेक्षा जास्त किंमत आहे हिच्या हातच्या चहाची. कारण हिच्या हातचा चहा म्हणजे अमृततुल्य. घ्या घ्या. वा 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 वा. हा? जोशिवा, हा, तुम्हाला सांगतो, तुम्ही असं शांतपणे आम्हाला सांगितलं ना, हा, त्यामुळं कळलं. हा. नाहीतर काय असं भंजाळायला होतं एकदम, बाहेर सगळं चाललंय म्हणून. नाही हो, परिस्थिती पण बिकट आहेच, पण आपण सारासार विचार करायचं सोडता कामा नये. हा, अहो बलराम बत्रा साहेब काय म्हणून गेलेत? काय? सच्चाई मोहताज नहीं होती किसी भी दिखावे की. सच्चाई मोहताज नहीं होती किसी भी दिखावे की. तू खामखा हाथ में इश्तिहार लिए फिरता है. क्या बात, वाह, क्या बात, वाह, वाह, क्या बात आहे, वा 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 वा. वा, चहा उत्तम बरं का. यश होय 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 जोशिबा. हा, आता तुम्ही म्हणलं का नाही ते बळीराम बत्रा, त्यांच्या बावकीतली ती पोरगी पिक्चर मध्ये काम करते हो. बलराम बत्रांच्या भावकीतली पोरगी पिक्चर मध्ये काम करते. हा, मग अहो ती डान्स पण 1 नंबर करते. अहो कोण? पूजा बत्रा. अहो ती गाणं बघितलं नाही का तुम्ही? डोल बजने लगा. चपट या. चपट. काय तिघं आणि परत तिसऱ्यांदा मला कायच्या मंडळी, गेलं वर्ष 1.5 वर्ष आपल्यासाठी अतिशय खडतर होतं. अशा खडतर काळातही पुनश्च हरिओम म्हणत आपण आयुष्याशी 2 हात करण्यासाठी सज्ज असलं पाहिजे. हेच सांगणारा अतिशय सुंदर चित्रपट झी टॉकीज आपल्यासाठी घेऊन येत आहे, ज्याचं नावच आहे पुनश्च हरिओम. 11 जुलैला दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता झी टॉकीज वरती पाहायला विसरू नका पुनश्च हरिओम. काय मंडळी, मजा आली की नाही? या आठवड्यात आपण खूप धमाल केली. अशीच गंमत करण्यासाठी, तुम्हाला हसवण्यासाठी भेटूयात पुढच्या आठवड्यात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.